सख्यानो, मी तुम्हाला आता शाही तुकड्याचे साहित्य दाखवते। हा आपला ब्रेड, नंतर हे बदाम काजूची पावडर, नंतर हे केशर आणि थोडासा रंग घालून ते केशरी दूध बनवले, थोडीशी साखर आणि दूध लागेल आपल्याला। दूध तुम्हाला हवं तसं थोडं थोडं यूज करा। नंतर कढईमध्ये तेल टाकून मी हा तुकडा पहिला तळून घेणार आहे। तर आत्ता आपण तेल तापत ठेवलेलं आहे, तर आता आपला हा तुकडा आपण तळून घेऊया। मंद स्लो गॅसवर हा तळून घ्यायचा। तर आपण याचे ना असे तुकडे करायचे, हे बघा असे एकाचे 4-4 वगैरे असे तुकडे करायचे। खूप चांगले होतात, क्रिस्पी आणि दुधामध्ये हे टाकून दुधामध्ये बदाम काजू पेस्ट टाकून ती दुधामध्ये पावडर करून टाकायची, थोडी जाडसर भरड करून टाकायची आणि त्यामध्ये मग हे सर्व करताना असे तळायचे ब्रेड। तेल पण कमी लागतं आणि तुम्हाला दाखवते मी असे कापायचे, अशा प्रकारे कापायचे, किंवा तुम्ही अखंड ब्रेड पण कापू शकता। खूप छान होतं आणि पटकन होणारा पदार्थ, म्हणजे हे स्नॅक्स सारखंच आहे, सकाळच्या नाश्त्याला वगैरे पण हे छान लागतं। मी थोडीशी साखर टाकते दुधामध्ये विरघळण्यासाठी। थोडंसं दूध कोमट करून घेऊया। थोडासा गॅस मोठा केला की तळले जातात चांगले। बघा आता हे छान झाले। अगदी जास्त डार्क ब्राऊन पण करायचे नाही। अशा प्रकारचे बघा किती छान कलर आलाय ना। अशा प्रकारे हे एकदम क्रिस्पी होतात, सुंदर होतात हे। आणि सर्व करताना दुधामध्ये साखर टाकलेली आहे। नंतर हे आपण कलर केशर आणि थोडासा फूड कलर टाकून ते थोडंसं डार्क केलं आहे, ते पण टाकायचं। एकदम व्हाईट दूध नाही दिसत। आणि मग नंतर ही पावडर पेस्ट बनवलेली भरड ती टाकायची। बघा किती लवकर होते ना। थोडंसं तळायला छान लागतं। तर मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते। सख्यानो, तर अशा प्रकारे
आपला हा बाप्पाचा नैवेद्य तयार आहे. शाही तुकडा तो रबडीमध्ये टाकून खायचा. अशा प्रकारे हा आपला नैवेद्य तयार आहे. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.